नमस्कार, सुप्रभात. लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आणि तोही वटपौर्णिमा. मला माहितीच आहे मी गुजराती फॅमिलीमध्ये आले. प्रत्येक बाबतीत असं होत असतं की आमच्यात असं असतं, "आम्हारा माथ आहे, आमच्यात असं नसतं" वगैरे. तर ह्या पूजा विधीमध्ये सुद्धा तुम्हाला असं थोडंसं मिक्स मॅच विधी बघायला मिळतील आणि मी विचार केला की आज आपण एक व्हिडिओ बनवूया, सगळा इव्हेंट कव्हर करूया. जे एक गुजराती आहेत त्यांना माहीतच असेल, सुनेला घरचोळा म्हणून एक साडी दिली जाते. मी विचार करते की आज तीच नेसावी. हॅलो, सो हा आहे ओव्हरऑल लुक. मी कशी बशी गुजराती साडी अह, नेसायचा ट्राय केलाय. आय डोंट नो की बरोबर आहे, नाहीये. आणि मला असं वाटलं की ह्या पूर्ण गुजराती लुकमध्ये एक छोटासा मराठी एलिमेंट ऍड करूया. एकच मिनिट. नथ आणि चंद्रकोर. कसं वाटतंय मला माहित नाही, पण मला घालावसं वाटलंय. थोडेसे केस सेट केले आणि आय थिंक वी आर रेडी टू गो. देवांग सुद्धा आज पूर्ण दिवसभर फक्त फलार करणार आहे. त्याचं असं म्हणणं आपके साथ मैं भी उपवास रखता हूँ. ओके देन. मंदिरात गेल्यावर वाण भरायला सुरुवात केली. टोटल 7 वाण भरलेत मी 5 प्रकारची फळं ठेवून. त्यात हळकुंड, बदाम, खारी, 5 काळ्या मण्यांनी ओवलेला धागा, वस्त्र असं सगळं काही आहे. त्याचबरोबर मला देवांगच्या आईने ही परडी घ्यायला सांगितली. त्यात त्यांच्या विधीनुसार लागणाऱ्या काही वस्तू आहेत. सर्वप्रथम वडाला वस्त्र घातलं, एक एक गोष्टी ठेवत गेलो, आरती केली. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या आणि फेऱ्यांना सुरुवात केली. प्रचंड घाम येत होता. केस मोकळे सोडण्याची माझी जी काही हौस होती ती पूर्णपणे भागून गेली होती इथे. 7 फेऱ्या मारल्या तरी पुरेसं होतं असं आमचं ठरलं होतं, पण तिथे उपस्थित सगळ्या बायका म्हणायला लागल्या, पहिलं वर्ष तर सगळा धागा संपेपर्यंत फेऱ्या घालत राहू दे. त्याच्यामुळे देवांचं लक्ष आता फक्त धागा कधी संपतो याच्याकडे होतं. बघता बघता 25-30 फेऱ्या तरी सहज झाल्या असतील. मंगळसूत्राला बांधायचे. अशा प्रकारे पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून करण्यात येणारी ही वटसावित्रीची पूजा छान प्रकारे पार पडली. थँक्यू फॉर वॉचिंग.